गुंतता हृदय चल विक्रम, तुला ऑफिसला नाही जायचं का? हा भास नव्हता नाही ना? विक्रम काय बोलतोयस तू? अरे तुला देवी दिसतेय का कुठे? इथे होती ती. मी तिच्याशी बोललो, तिला जवळ घेतलं मी. काय मला काय खरंच वेड लागतंय का? ह्या माणसाने माझं डोकं इतकं पोखरून टाकलंय की मला खरं काय खोटं काय 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 कळतच नाहीये. भासच मला खरे वाटायला लागलेत. हे आता जर देवी आली नाही परत तर मी. विक्रम, अरे तूच म्हणाला होतास ना जग इकडचं तिकडे होईल पण देवी आपली परत येईल. आणि माझी खात्री आहे तूच परत आणशील तिला नक्की. देव परीक्षा बघतोय रे आपली. अरे पण देव आपलीच का परीक्षा बघतोय? विक्रम, ज्या प्रश्नांना उत्तर नाहीये ते विचारण्यात काय फायदा आहे? चल तू फ्रेश हो, चहा करते तुझ्यासाठी. चल. मी माझ्या कानाने स्पष्टपणे ऐकलं. विक्रम म्हणाला देवी आलीये आणि तो असा काही किचनमध्ये धावत आला. देवीची आठवण आली हे सांगायला असं का कोणी यावं? आणि नैनाची रिॲक्शन पण खूप विचित्र होती. विक्रम देवी आली आहे असं म्हटल्याबरोबर नैना जवळजवळ दचकलीच. तिच्या हातातलं भांडं खाली पडलं. हे सगळं काय आहे? आता मी तरी तुला काय सांगू अनिता? तुझ्या लक्षात आलं असेलच, अलीकडे मी घरात प्रश्न विचारण्याचं सोडून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नाहीत अशातला भाग नाही. मलाही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ देवीचं साताऱ्याहून परस्पर महाबळेश्वरच्या कॅम्पला जाणं, तिला तिथं पोचवलं जाणं मला पसंत नव्हतं. तर हा कुठला कॅम्प आहे जिथं मुलांना दिवसातनं एकदा सुद्धा पालकांशी बोलू दिलं जात नाही? बरं, मी म्हटलं की मी देवीच्या कपड्यांची बॅग घेऊन जातो, तर विक्रम आणि नैनाने का टाळाटाळ केली? प्रश्न मला पडतात. पण यापूर्वी आपल्या घरामध्ये अनेक वेळा असं घडलेलं आहे की मी प्रश्न विचारायला जावं आणि त्यामुळे घरामध्ये मोठं भांडण निर्माण व्हावं. अहो पण असं. आणि काय ना वनिता, इतके दिवस आपल्या दोघांनाही टेन्शन होतं की विक्रम आणि नैनाचे संबंध ताणले गेलेत.
त्या दोघांचं कसं होणार? कर्मधर्म संयोगाने सगळे तिढे सुटले. ते तिघेही सातारला गेले. तिथं ते मजेत होते. निदान मजेत आहेत असं आपल्याला दिसतंय तरी. मग म्हटलं आपला प्रश्न विचारणारी या सगळ्याला गालबोट कशाला? पण आज मी नैनाला सांगणारच आहे. काही झालं तरी मला देवीशी बोलायचंच आहे. आज 8 दिवस झाले देवीचा आवाज सुद्धा ऐकला नाहीये. आपली ही तगमग या लोकांना कशी कळणार ग? ज्यांना त्यांचे 100 उद्योग आहेत, पण आपल्याला दुसरा उद्योग काय? 2-3 दिवसापूर्वी कट्ट्यावरचे राजवाडे सकाळी म्हणाले सुद्धा, रिटायर झालेल्या माणसांना दिवसभर फक्त एकच उद्योग असतो, घरी बसून घराबाहेर गेलेल्या माणसांची वाट पाहत बसायचं. आपणही सध्या तेच करतोय, नाही वनिता? पण मी रिटायर झालेलो असलो तरी आता मला जबरदस्तीने कोणी घरात बसवू शकणार नाही. म्हणजे मी आता जातो महाबळेश्वरला. देवीचा जिथं कुठं कॅम्प असेल ना तिथे जाऊन तिला भेटू दिलं नाही तर तिला लांबून पाहतो, पण त्याशिवाय मला तर चैन पडणार नाही. अहो पण हे बघ, महाबळेश्वरचा प्रवास म्हणजे काही सिंधबादच्या 7 सफरी नाही आहेत. इथं गाडी हायर करायची, गाडीत बसायचं की 6 तासात महाबळेश्वर. वाटेत काही मोठं वादळ निर्माण होणार नाहीये की समुद्री चाचे मला गाठणार नाहीयेत किंवा एखादा राक्षस माझ्यासमोर संकट निर्माण करणार नाहीये. काही काळजी करू नकोस. ते मी म्हणतच नाहीये. विक्रम आणि नैनाला तुम्ही काय सांगणार? सांगायचं काय म्हणजे? सांगायचं मी देवीला भेटायला महाबळेश्वरला जातोय. उगीच काही बहाणे कशाला करायचे? माझे वडील हयात होते तोपर्यंत मी त्यांच्याशी कधी खोटं बोललो नाही. मग मुलीशी आणि जावयाशी कशाला खोटं बोलायचं? मी गाडीचं बघतो, तू माझी शिदोरी बांधून दे. बाहेरचं फसायचं नाही आता. मला जेवणाचा डबा दे की मी सुटतो. अरे असं कसं होईल? देवीचा शू तिथं कसा येईल? मी अजून पुरता वेडा झालेलो नाहीये मयंक. माझ्यावर विश्वास ठेव. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण तुझी खात्री आहे का की तोच शू आहे जो तिथे गेल्यानंतर देवीच्या पायामध्ये होता? असं तर नाही की गेले कित्येक दिवस तो शू तिथेच पडू नये? नाही, माझी खात्री आहे. देवी घरी आली होती, मला दिसली होती. रादर तिला आणण्यात आलं होतं. नयनाला शू बद्दल सांगितलंस तू? नाही. का? अरे सकाळी जेव्हा देवी माझ्या बाजूला दिसली तो मी धावत नयनाला सांगायला गेलो. नयना आणि मी परत जेव्हा बेडरूम मध्ये आलो तेव्हा ती नव्हती. नयनाला वाटलं की मला भास झालाय. अरे तिलाच काय, मलाही वाटलं की 2 मिनिटं खरंच मला भास झालाय की काय. नंतर मला तिचा तो शू सापडला. पण मी हे नयनाला नाही सांगितलं कारण तिला हेच वाटेल की या परिस्थितीच्या प्रेशरमुळे माझं मानसिक संतुलन ढासळते की काय. तिला मला आणखीन टेन्शन द्यायचं नव्हतं. पण मयंक, ही साधी सुधी किडनॅपिंगची केस नाहीये रे. त्याच्या मागे काहीतरी घडतंय. बरं चल, क्षणभर आपण असं समजूयात की देवी आली होती. अरे खरंच आली होती ती? अरे हो, म्हणजे खरंच आली होती. पण मला सांग, ती कशी वाटली तुला? म्हणजे तिच्या अंगावर किंवा तिच्या तोंडावर काही जखमा दिसल्या का? रडत होती का ती? नाही, अगदी व्यवस्थित होती, अगदी नॉर्मल होती ती. हे कसं शक्य आहे विक्रम? देवी का कुक्कुलं बाळ आहे का? आपल्या बाबतीत काय घडतं ते न कळायला? अरे आपली ही चर्चा कुठल्याच दिशेने जात नाहीये मयंक. मला एक सांग, त्यांनी जर देवीला किडनॅप केलंय तर तो 5 मिनिटासाठी का घेऊन आला होता? कुठला किडनॅपर असं करतो मला सांग?
का खरंच मलाच भास झालाय? आज घरी गेल्यावरती मला जर कळलं की तो शू नव्हताच, हा भासच होता, तर काय करू मी? म्हणजे मला ना खरंच आता वेळ लागेल मयंक, खरंच. शांत हो विक्रम, शांत हो. मला वाटतं त्यालाही हेच हवंय, म्हणून मी अशा कोलांट्या उड्या मारतोय तो. प्रश्न फक्त एकच आहे, त्याला हे सगळं जमतं कसं? तुझ्या घरापर्यंत, तुझ्या बेडरूम पर्यंत तो कसा काय पोहोचू शकतो? अरे अनेकदा पोचलाय तो. तो माणूस नाही रे, तो शैतान आहे. त्याला सगळं समजतं, त्याला सगळं दिसतं, सगळं ऐकू जातं. माझ्या मनातले विचार मला कळायच्या आधी त्याला कळतात. विक्रम, असा विचार करून स्वतःला साईक करून घेऊ नकोस. बरं, तो शू कुठे ठेवलायस? मुद्दा म्हणून माझ्या कपाटात ठेवलाय तो. गेल्यानंतर आज जर तिथे नसेल ना, तर मग 2 अर्थ होतात त्याचे. एक तर मला खरोखरच वेळ लागत चाललाय, किंवा घरात शिरून त्यानं तो शो नाहीसा केला, किंवा तुझ्या घरातलंच कोणीतरी त्याला सामील आहे. कुठे चाललाय तुम्ही? महाबळेश्वरला. आज सकाळी आमच्या दोघांचं बोलणं झालं. गुंतता हृदय मी पुन्हा पुन्हा इन्स्ट्रक्शन देत बसणार नाहीये. लक्षात घे, पहिल्यांदा होते ती चूक होते, दुसऱ्यांदा घडतो तो गुन्हा असतो. चूक नजरअंदाज करता येऊ शकते, गुन्ह्याचं तसं नाहीये. ठेव. नाही ना, तुझ्या आईशी वाटाघाटी करून ना माझ्यासाठी 1 कप चहा मिळव ना. मिस करते. हा चालेल, पण आईला कळू देऊ नकोस. तिला कळलं ना तर ती मला उलट टांगेल. शिवाय अहो मला चहा टाकते, तुम्हाला पाहिजे? नको चहा. छे, चहा म्हणजे विष. मी हल्ली सकाळी 1 कप आणि दुपारच्याला तर अर्धा कपच घेतो. तो सुद्धा अलीकडे मला हळूहळू बंदच करायचा आहे. नाही ना, तुला हवाय का? नाही नको. तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, बरी आहे मी. खूप थकल्यासारखी दिसतेस ग. ते रात्री झोप नाही लागली. कशामुळे? काय माहित. नाही ना, तसं असेल तर मी तुला एक सुचवतो. तू थोडा चहा घेऊन बघ, बरं वाटेल तुला. आणि वनिता, चहा जर उरला ना तर मी घेईन. हा, म्हणजे काय वाया घालवणं केव्हा वाईट ना, खास करून सध्याच्या दिवसामध्ये. आणि हो वनिता, इब्राहिमबाई गाडी पाठवायला तयार आहे. काय कळवू त्याला? मला नाही जमणार यायला. एवढा पटापटा सगळं आवरून एवढ्या लांब कसं यायचं? तुम्हीच जा. अरे त्यात काय आवरायचंय? एक छोटीशी बॅग भरायची, गाडीत बसायचं. कुठे चाललाय तुम्ही? महाबळेश्वरला. आज सकाळी आमच्या दोघांचं बोलणं झालं. इब्राहिमबाई एका फोनवर गाडी पाठवायला तयार आहे, पण महाबळेश्वरला जाऊन देवीला भेटून येऊ. वनिता, तू येणार नसेल तर मी एकटा जाऊन येणार आहे. अहो पण एवढी दगदग कशासाठी? अरे त्यात कसली आली दगदग? रमत गमत जाऊन येईन. पण तिथे जाऊन देवीला भेटताच येणार नाही तुम्हाला. का? नातेवाईकांना भेटू देत नाहीत ना, रूलच आहे तसा. नको भेटू देऊ देत. मी त्यांना सांगेन की माझ्या नातीला मला दुरून बघू देत फक्त. पण काय ना, नाही ना, चेहऱ्यावर असा थोडासा भाबडेपणा आणला ना की लोक आपलं ऐकतात. आणि खास करून माझ्या या वयामध्ये थोडा चेहऱ्यावर भाबडेपणा आणि तुमच्या खूप अभिनय करावा लागेल हो तुम्हाला. तो अभिनय मी तुझ्या संगतीत तुझ्याकडनं एवढ्या वर्षात शिकलो नसेल असं वाटतंय का तुला? चला, मी माझी शिदोरी भरायला घेतो. अहो पण बाबा, फक्त देवीला लांबून बघण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब जायची काय गरज आहे? तू आजी झालीस की तुला कळेल. नाही पण आता प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने येऊन मला सांगितलं ना तरी मी त्याचं ऐकणार नाहीये. मी ठरवलंय, मी महाबळेश्वरला जाणार.
नाही ना तुला खरंच नको आहे चहा? नाही नको. आले. यावरनं घरात ऑलरेडी खूप वाद झालेत. मध्यंतरी तर मी वर्सेस नयना आणि आई बाबा अशी परिस्थिती झाली होती. आणि तिला आता तिचं काय? तिचा संशय घेतला तरी घरात पंचायत होते बाबा. बाबांसाठी तर ती मुलीसारखी आहे. एवढी आगाऊ बाई काका सहन कशी करतात कोणास ठाऊक. त्यांच्या जागी मी असतो ना तर दुसऱ्या दिवशीच खाणाऱ्यानं ओटी भरून पाठवून दिली असते. पण ती नाही तर मग दुसरं कोण? अरे मी आई बोलते. ओ सॉरी आई, बोला. अरे नैनाला चक्कर आली. हे गेले डॉक्टर मुळगावकरांना बोलवायला. पण अरे बापरे. मला नाही माहित बा. माझ्यासाठी तर धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे. पण हे उघड आहे की त्या माणसाला घरातलं सगळं कळत आहे, पण नावं घेतलं का पंचायत आहे. तर ते स्कायकॉमचे 4 कोटी रुपये घरात आले आणि मग ते अचानक गायब झाले. मग ते कसे गेले, कुठे गेले, कोणी गायब केले, काहीच पत्ता नाही. स्कायकॉम हा ट्रॅप पण त्याच हरामखोराचा होता ना. विक्रम, आणखी काहीतरी त्यावेळी घडलं होतं जे मी परवापासून आठवायचा प्रयत्न करतोय की ज्याचा या सगळ्याशी संबंध आहे. काय काय घडलं त्यावेळी? मी तुझ्यासमोर प्रपोजल मांडलं, तुला सह्या करायला सांगितल्या. तू सह्या केल्या नाहीस तर तुझ्या आणि अनन्याच्या प्रकरणाबद्दल मी नयनाला सांगेन असं तुला सांगितलं. तू सह्या केल्यास पण. आणि अगदी काही मिनिटातच माझ्या केबिनमध्ये येऊन तुम्हाला सांगितलंस की पैसे घरामध्ये पोहोचले. नयनाचा फोन आला होता, पैसे आणि त्याबरोबर चिठ्ठी. मित्रा, मी तुझी नीतिमत्ता विकत घेतली. तेव्हा चिठ्ठी बिठ्ठी प्रकरणाबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. मी पुण्याला चाललो होतो आणि मी तुला म्हणालो की मी आल्यानंतर पैसे घेऊन जातो. मग त्याच रात्री पैसे गायब झाले. मी दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी आलो आणि तू आणि नयनानं मला सांगितलं की पैसे नाही आहेत. आपण भांडलो, मी घरी निघून गेलो आणि तुला सांगितलं की आपल्या फर्ममधला तुझा शेअर तू माझ्या नावाने कर. तोपर्यंत मी सगळी माहिती काढली होती की स्कायकॉम वगैरे शॅम आहे आणि हे मी तुला सांगितलं होतं. आणि तू माझी नांगी ठेचलीस. नाही विक्रम, आणखी काहीतरी आहे. एक लिंक मिसिंग आहे. आणखी काय असू शकेल? आणखी मग मध्ये नयनाने तुला बोलवलं होतं आणि तुला दागिने दिले होते तिचे. नाही, आणखी काहीतरी आहे. थांब आलोच. कुठे चाललास? कोरड्याची बहिणी इतका विचार नाही करता येत रे. केबिनमध्ये स्टॉक आहे, 2 घोट मारतो, पटापट आठवेल सगळं. हॅलो सर. अहो माझी बॅग भरून झाली. मला जेवणाचा डबा दे. गाडी 15 मिनिटात येईल. अहो नैना चक्कर येऊन पडली आहे. काय? हो, काय झालं अचानकपणे माहित नाही. माझ्याशी बोलता बोलता एकदम मी तिला कसं बसं बेडवर झोपवलंय. तुम्ही जरा या ना, बघा ना. नैना बाळा, काय झालं? काही नाही बाबा, जरा चक्कर आली. अहो तुम्ही डॉक्टर मुळगावकरांना बोलवून घ्या. अगं आई नको. अगं चक्कर येते म्हणजे डॉक्टरना नको का बोलवायला? आणि मला वाटतं आपण विक्रमला पण बोलवून घेऊया. नाही, त्याला कशाला उगीच. तुझी आई बोलते ते बरोबर बोलते. त्याला फोन केला नाही तर तो चिडेल. मी फोन करून आलो. विक्रमला मी फोन करते. दे तुझा फोन दे जरा. आई ग. अगं दे ग, त्याला कळवायला पाहिजे. हा, बोल नाही ना. अरे मी आई बोलते. ओ सॉरी आई,
बोला. अरे नैनाला चक्कर आली. हे गेले डॉक्टर मुळगावकरांना बोलवायला. पण अरे बापरे, नैना आहे का समोर? हो आहे ना, बोल तिच्याशी. घे नैना. हॅलो. हा नैना बोल. काय ग? काही नाही, जराशी चक्कर आली. तू काळजी करू नको, ठीक आहे मी. नाही मी निघतो आता, घरी येतो ताबडतोब. अरे नाही यायची गरज नाही आहे. मी खरंच सांगते, मी ठीक आहे. नैना तू आता बोलू नकोस, त्रास होईल तुला. मी आलोच. ओके. बघ कशाला उगीच त्याला कळवलं. बरं माझ्यासाठी 1 कप कडक कॉफी करतेस का? करते, पण पिऊन इथेच झोपून राहायचं, कळलं ना? आले मी.